एखादी इंस्टाग्रामवरची गोष्ट बघून माझ्या लक्षात आलंय की मुंबईत काय चाललंय आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला, कारण मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे म्हणून या विषयावर मी व्यक्त होणं आपली अपेक्षा आहे, त्याप्रमाणे मी व्यक्त होत आहे. मी जे व्यक्त होते त्याचा आपण सर्वांनी सन्मान ठेवावा. मी जे बोलणार आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रश्नोत्तरासाठी जागा राहणार नाही. हा विषय अत्यंत ह्युमन विषय आहे, माणुसकीच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. मला आपण प्रश्न विचारणार आहात त्यापूर्वी मी हे सांगते की काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले संतोष देशमुखांना मारण्याच्या संदर्भातले. मला त्याच्याविषयीची माहिती नाही, पण इंस्टाग्रामवर मी फक्त एक पोस्ट पाहिली. ते व्हिडिओ उघडायची किंवा बघायची माझी हिंमत देखील झाली नाही, कारण ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारलंय आणि एवढ्या अमानुषपणे मारून त्याचा व्हिडिओ केलाय, त्यांच्यामध्ये जेवढी निर्मनुष्यता आहे किंवा ह्या व्हिडिओचा काहीतरी आपल्याला वापर करायचा असा काहीतरी कोणीतरी प्रयत्न करत असेल, त्याच्यामध्ये पण जी निर्मनुष्यता आहे ती माझ्यामध्ये नाही. ते बघण्याची माझी हिंमत नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि 12 डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण माझं आपण पहा ऑनलाईन आहे, मी व्यक्त झालेली आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।